मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खाजगी मेडिक्लेमचे महत्त्व, फायदे जाणून घेतले। तर या व्हिडिओमध्ये आपण सरकारी आरोग्य योजना कोणत्या चालू आहेत, सध्या 5 योजना चालू आहेत, त्यात कोणते सुधारणात्मक बदल झालेले, सर्वसामान्य नागरिकांसाठी या योजना चालू आहेत आणि 70 वर्ष वयावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आरोग्य योजनेमध्ये सरकारने खूप मोठा एक बदल केलेला आहे। तर तो बदल कोणता, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नमस्कार, मी रेणुका पाथरकर। माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7। तर यात सर्वात मोठी केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत योजना। यामध्ये प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये विमा संरक्षण मिळतं। तसंच जर घरात 70 वर्ष वयाच्या वरती ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना 5 लाख रुपयाचं विमा संरक्षण वेगळं मिळतं। म्हणजे त्यांना वेगळं आयुष्यमान भारत कार्ड मिळतं, त्याला वयवंदना कार्ड असं म्हणतात। देशभरातील सर्व सरकारी हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटल इथे या रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येतो। समजा एखादा पेशंट ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर त्या ऑपरेशनच्या आधीचे 3 दिवस, या 3 दिवसाचा होणारा हॉस्पिटलचा खर्च आहे आणि तपासण्या, औषधं याचा खर्च आणि ऑपरेशनच्या नंतर 15 दिवसाचा औषधांचा खर्च हा या सगळ्या विमा संरक्षणमध्ये येतो। तसंच पेशंटचं जेवण, ICU हा सगळा खर्च, औषधांचा खर्च हा या विमा योजनेमध्ये, आरोग्य विमा योजनेमध्ये कव्हर होतो। तसंच या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो किंवा या योजनेअंतर्गत उपचार घ्यायला जातो तेव्हा त्याला 1 रुपयासुद्धा भरावा लागत नाही। ही योजना पूर्णपणे मोफत आहे। जर तुम्हाला अजून काही याच्या बाबतीत सल्ला पाहिजे असेल किंवा काही मदत पाहिजे असेल किंवा कोणी पैसे मागत असतील, डॉक्टर म्हणा, तिथले कर्मचारी म्हणा, तर आरोग्य मित्र हा कक्ष असतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे या योजना चालू असतात। तर त्या कक्षामध्ये जाऊन आपण आपली समस्या मांडू शकतो किंवा तक्रार करू शकतो किंवा त्यांची मदत घेऊ शकतो। बरं, या योजनेचा अजून एक फायदा असा आहे की ज्या 70 वर्षाच्या वयाच्या वरती सदस्यांना हे आरोग्य विमा योजनेचं कार्ड जे वेगळं दिलं जातं, वेगळा 5 लाखाचा विमा दिला जातो, जे कुटुंबातल्या सगळ्या लोकांना 5 लाखाचा विमा पूर्ण कुटुंबाला दिला जातो आणि 5 लाख सेपरेट हे 70 वर्षाच्या वयाच्या वरच्या सदस्यांना दिला जातो। तर त्यांना उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही आहे। म्हणजे त्यांचे उत्पन्न कितीही असू दे, किती कमी असू दे, किती जास्त असू दे, त्या सगळ्या लोकांना या योजनेचा फायदा मिळतो। ते कोणीही उपचार घेऊ शकतात। आता दुसरी आरोग्य योजना आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। या योजनेमध्ये सुद्धा 5 लाख रुपयापर्यंतचं विमा संरक्षण प्रत्येक कुटुंबाला दिलं जातं आणि पहिले ही मर्यादा 1.5 लाख होती, आता ती वाढवून महाराष्ट्र शासनाने 5 लाखपर्यंत केलेली आहे। बरं, यात मोठा बदल असा झाला आहे की या दोन्ही योजना महाराष्ट्रात एकत्रितपणे राबवल्या जातात, म्हणजे आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले योजना। याचा खूप मोठा फायदा असा झाला आहे की आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे आजार कव्हर केले जात होते 5 लाखामध्ये आणि जेवढे हॉस्पिटल होते तेवढे, आणि महात्मा फुले योजनेमध्ये जेवढे आजार होते, ज्या आजारांवर उपचार केले जाणार होते ते, आणि जेवढे निवडक खाजगी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटल हे सगळे मिळून एकत्र झाले आणि हे सगळ्यांचे मिळून 1900च्या वरती आजारांवर या योजनेअंतर्गत उपचार केले जातात। म्हणून या योजने एकत्र आल्याचा या सामान्य रुग्णांना किंवा सर्वसामान्यांना खूप लाभ होतो। तर या योजनेअंतर्गत काय येत नाही तर ते कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे सौंदर्योपचार, आणि शिवाय आपण जे सिंगल रूम, डिलक्स रूम वगैरे घेतो, लक्झरी रूम घेतो, त्या लक्झरी रूम येत नाही। जनरल वॉर्डमध्ये आपल्याला उपचार घ्यावा लागतो। तसंच उपचारादरम्यान जर आपलं बिल 5 लाखाच्या वरती झालं तर ते आपल्याला स्वतःला भरावं लागतं। आणि तिसरी आहे कर्मचारी राज्य विमा योजना। या योजनेअंतर्गत खाजगी कंपन्या किंवा संस्था याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब या योजनेचा फायदा घेऊ शकतात, मोफत उपचार घेऊ शकतात। फक्त अट अशी आहे की त्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावे आणि त्यांचे उत्पन्न 21,000पेक्षा कमी असावे। तसेच या अटीमध्ये जे कर्मचारी बसतात त्यांना ही योजना बंधनकारक आहे। तसंच आजारपणात त्यांना ठराविक वेतनसुद्धा मिळते। तर चौथी आहे केंद्र सरकारी आरोग्य योजना। या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या सेवेत असलेले कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेचा फायदा घेऊ शकतात, मोफत उपचार घेऊ शकतात किंवा सवलतीच्या दरात उपचार घेऊ शकतात। याचा एक फायदा असाही आहे
की देशभरातील मान्यताप्राप्त हॉस्पिटल इथे हे कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय अगदी सवलतीच्या दरात उपचार घेऊ शकतात. आणि 5वी आहे आम आदमी विमा योजना. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबे आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेद्वारे मोफत आरोग्य सेवा तर दिलीच जाते, पण अपघात, मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आलं तर सरकारकडनं एक ठराविक रक्कम दिली जाते आणि त्यांच्या पाल्यांनासुद्धा किंवा मुलांनासुद्धा मोफत शिक्षण दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर या सर्व सरकारी योजना या पूर्वीपेक्षा जास्त सोप्या, सरळ आणि सर्वसामान्यांना सामावून घेणाऱ्या झाल्या आहेत. तर या सरकारी सर्व आरोग्य विमा योजनांचा उद्देशच असा असतो की अचानक उद्भवणाऱ्या आजारपणात जो मोठा खर्च होतो तो कमी करणे किंवा तो टाळणे. तर तुम्ही म्हणाल की आता सरकारी योजना एवढ्या चांगल्या आहेत तर खाजगी मेडिक्लेमचं कामच काय? तर तसं नाही आहे. सरकारी योजनांना मर्यादा आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे हॉस्पिटलची मर्यादा. तर इथे सर्व सरकारी हॉस्पिटल्स आणि काही खाजगी निवडक हॉस्पिटल असतात, तिथेच आपण उपचार घेऊ शकतो. जर आपल्याला वाटलं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये, चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचार घेऊ तर ते शक्य होत नाही. शिवाय 5 लाखाच्या वरती जर उपचार खर्च असला तर तो सरकार देत नाही, तो आपल्या खिशातून आपल्याला भरावा लागतो. ह्या खूप 2 मोठ्या गोष्टी असतात. तसंच जर एखाद्या वेळेला सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जे सरकारने नियुक्त केलेले असतात तिथे जर बेड उपलब्ध नसतील किंवा उपचार उपलब्ध नसतील तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला सरकारी योजना कामाला येत नाही, तिथे खाजगी मेडिक्लेमच कामाला येतो. तसंच आपल्याला रूमबद्दल पण म्हणता येईल की सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारने नियुक्त केलेले खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्याला रूमची सुविधा मिळत नाही. जसं की डिलक्स रूम, लक्झरी रूम अशा रूममध्ये आपल्याला सुविधा नाही मिळत. तिथे जनरल वॉर्डमध्ये आपल्याला औषध उपचार घ्यावे लागतात. तसं खाजगी मेडिक्लेमच्या हॉस्पिटलमध्ये तसं नसतं. आपल्याला हवी ती सुविधा आपण हव्या त्या रूममध्ये घेऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी सर्व सरकारी योजना, त्याचे फायदे, त्याचे सुधारणात्मक बदल सर्व सांगितलं आहे. लाखो लोक या योजनांचा लाभ घेत आहेत, तर काही जणांना या योजना माहीतसुद्धा नाही. त्यासाठी या सर्व योजना मी या व्हिडिओत मांडल्या आहेत. तर या व्हिडिओची टिप्स अशी आहे की आज ज्या सरकारी योजना सांगितल्या त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही हे पण तपासून घ्या. आधार कार्ड, रेशन कार्ड लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. तसंच आपल्या घरातल्या कुटुंबियांचे सर्व आयुष्यमान भारत कार्ड आहे की नाही, काढले की नाही ॲपवरनं, ते सुद्धा तपासून घ्या. तसंच जर घरात 70 वर्षाच्या वयाच्या वरती जे सदस्य असतील तर त्यांचंसुद्धा वयवंदना कार्ड काढले की नाही हे सुद्धा तपासून घ्या. नसेल काढलं तर लगेच काढून घ्या. समजा आपल्या कुटुंबामध्ये मेडिकल एखादी इमर्जन्सी आली आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ आली तर त्या हॉस्पिटलमध्ये जे सरकारने निवडलेलं असतं तिथे एक आरोग्य मित्र नावाचा कक्ष असतो. त्या कक्षात जाऊन आधी आपले सर्व पेपर्स तिथे जमा करा आणि आपला उपचार त्या योजनेअंतर्गत होतो की नाही हे सुद्धा तपासून घ्या. म्हणजे उपचाराच्या दरम्यान गोंधळ होणार नाही आणि आपला उपचार योग्य होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत, नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.